नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज 2 यातील या व्हिडिओमध्ये 7वा प्रश्न सोडविणार आहोत। यापूर्वीचे आपण सर्व प्रश्न सोडविलेले आहेत। आज आपण या व्हिडिओमध्ये 7वा प्रश्न सोडविणार आहोत। सोडूया। येथे आपल्याला दी लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल ऑफ 16.8 सेंटीमीटर, एका कॉर्डची लेंथ आपल्याला 16.8 सेंटीमीटर दिलेली आहे। समजा ही कॉर्ड आहे, ए बी कॉर्ड, ही किती लांबीची आहे? टोटल लेंथ आहे 16.8 सेंटीमीटर। या सर्कलची रेडियस दिलेली आपल्याला 9.1 सेंटीमीटर आणि हा ओ हा सेंटर पॉईंट घेऊ आपण सर्कलचा। तर आपल्याला फाइंड इट्स डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर, तर ही कॉर्ड सेंटरपासून किती दूर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। म्हणजे येथे आपल्याला परपेंडिक्युलर काढावे लागेल। हा परपेंडिक्युलर काढला आपण, येथे 90चा अँगल होईल। सपोज ओ एम हा परपेंडिक्युलर काढला ए बीला। सोल्यूशन फ्रॉम फिगर ओ इज दी सेंटर, ओ इज दी सेंटर ऑफ सर्कल। ओ ए ही रेडियस आहे, ओ ए इक्वल टू आर इक्वल टू 9.1 सेंटीमीटर आपल्याला दिलेले आहे। कॉर्ड ए बीची लेंथ 16.8 सेंटीमीटर आहे। कॉर्ड ए बी 16.8 सेंटीमीटर आहे। आपण एक परपेंडिक्युलर काढलेला आहे ए बीवर ओ सेंटरमधून। ड्रॉ ओ एम परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी। सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर काढलेला परपेंडिक्युलर त्या कॉर्डचे दोन इक्वल भाग तयार करतो। म्हणजे ए एमची जे लेंथ असेल तीच एम बीची असेल आणि ए एमची लेंथ किती असणार आहे? टोटल ए बीच्या हाफ असणार आहे। परपेंडिक्युलर काढलेला आहे त्यामुळे ए एम, लेंथ ऑफ ए एम इक्वल टू एम बी आणि इक्वल टू हाफ ए बी, ए बीच्या हाफ असणार आहे। आपल्याला ए एमची लेंथ किती काढू आपण? देअरफॉर ए एम इक्वल टू म्हणजे हाफ ए बीच्या ऐवजी आपण काय लिहिणार? 16.8। देअरफॉर ए एम इक्वल टू, ही काटाकाटी करू, बे 8 16 आणि बे 4 8, 8.4 सेंटीमीटर। ए एम किती आलेली आहे? 8.4। तर आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे, आपल्याला ही लेंथ काढायची ओ एम। तर ही साईड माहीत आहे, ही माहीत आहे, मग पायथागोरस थेरम येथे अप्लाय केला आपण तर आपल्याला ही साईड काढता येईल। इन ए एम ओ या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनस ए ओ होईल, ए ओ स्क्वेअर इक्वल टू ए एम स्क्वेअर आणि प्लस ओ एम स्क्वेअर। ए ओ रेडियस आहे ती 9.1 सेंटीमीटर आहे, 9.1 सेंटीमीटर आणि स्क्वेअर। ए एम आपण आत्ताच काढलेली आहे 8.4 सेंटीमीटर, 8.4 आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे। ओ एम आपल्याला काढायची आहे म्हणून ओ एम स्क्वेअर ॲज इट इज। तर 9.1चा स्क्वेअर पाहिजे आपल्याला, म्हणजे 9.1 इंटू 9.1 गुणाकार करू, पॉईंटचा विचार नंतर करू। 1 9 1 9 9 81 1 18 2 आणि 8 पॉईंट 1 2 नंतर 1 2 नंतर म्हणजे 82.81। 9.1चा स्क्वेअर किती येणार आहे? 82.81। आता 8.4चा काढू आपण, म्हणजे 8.4 इंटू 8.4 तर काय होईल पाहत आहे? 4 चौक 16 3 3 गुणिले 2 67 .12 नंतर 1 2 नंतर
किती येणार आहे 70.56 आणि प्लस OM स्क्वेअर. आपल्याला OM काढायची आहे म्हणजे OM स्क्वेअर इक्वल टू काय होणार आहे ह्या 82.81 मधून 70.56 मायनस होतील बरोबर आहे. मग आता हे वजाबाकी घेऊ आपण 82.81 मधून 70.56 मायनस केले आपण तर काय होईल पहा 52.21 काय येणार आहे 12.25 OM स्क्वेअर. आपल्याला OM पाहिजे त्यामुळे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. देअरफॉर OM इक्वल टू आता पहा आपल्याला हे माहीत आहे 35चा स्क्वेअर किती आहे 35चा स्क्वेअर 1225 आहे बरोबर आहे 20. येथे काय आलेलं आहे 12.25 आलेलं आहे म्हणजे हा कशाचा स्क्वेअर असणार आहे 3.5चा असणार आहे बरोबर आहे 3.5चा म्हणजे स्क्वेअर रूट काय येईल 3.5 OM. तर OMची लेंथ काय येणार आहे 3.5 सेंटीमीटर. देअरफॉर द डिस्टन्स of the chord from the center of circle is 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.